महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकार भक्कम। भाजपा गट नेते आमदार प्रवीण दरेकरांचा ठाकरेंना टोला। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या शक्यतेवर एका मुलाखतीत बोलताना आमच्यातील भांडण छोटी आहे त्यापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठा आहे असं विधान केलं। त्यावर आता भाजपा विधान परिषदेचे गट नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी चांगलाच टोला हाणलाय। महाराष्ट्राचं हित पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे असं दरेकर म्हणाले। माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे। हित कशा पद्धतीने जपलं जात आहे हे आपण पाहतोय। विकास गतीनं होतोय। ठाकरे बंधूंना आता एकमेकांची राजकीय गरज निर्माण झाली आहे म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न असू शकतो। संजय राऊत हे काल परवा काय बोलत होते हे सर्वांनी पाहिलंय। त्यांचं कुठलंही वक्तव्य स्थिर नसतं त्यामुळे तर गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही। प्रत्यक्षात काय होते हे पाहिल्यावर प्रतिक्रिया देणं होईल असंही दरेकर म्हणाले। ते पुढे म्हणाले की मराठी माणसाचं हित जपण्यासाठी महायुती सरकार भक्कम आहे। महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी महाराष्ट्र सरकार देवाभाऊ भक्कम आहे। महाराष्ट्रातील जनतेनं निवडणुकीत कोण हित जपू शकतं हे पाहूनच आमच्यावर विश्वास टाकला आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही भांडणे सोडवत असाल तर त्याचा आनंद आहे, परंतु महाराष्ट्र हिताच्या नावाखाली राजकीय गणित साधत असाल तर महाराष्ट्रातील जनता हे न समजण्या एवढी दुधखुळी नाही। जनतेला कळतंय कोण कसं राजकारण करतंय। महाराष्ट्रातील जनतेचा देवाभाऊच्या सरकारवर महायुती सरकारवर पूर्ण विश्वास आहे। आम्ही ताकदीनं महाराष्ट्राचं हित जपतोय आणि यापुढेही ताकदीनं जपू असा विश्वासही दरेकरांनी बोलताना व्यक्त केलाय। मला वाटतं जेव्हा राज ठाकरे साहेबांना सोबत घ्यायला पाहिजे होतं त्यावेळेला राज ठाकरे साहेबांना सोबत घेतलं नाही, कारण राज ठाकरे साहेब लोकप्रिय होते, महाराष्ट्रात त्यांना जनाधार होता आणि आज पूर्णपणे पक्षाची वाताहत झाल्यानंतर आता त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय आणि त्याच उद्विग्नतेतनं मला वाटतं अशा प्रकारची भूमिका उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घेतलेली असू शकते। पण त्यांच्यामध्ये वाद होते की नव्हते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांची जाहीर वक्तव्य, राज ठाकरे साहेबांची जाहीर वक्तव्य, सभामधली भाषणं हे त्या ठिकाणी काय होती याचं विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही, परंतु त्या ठिकाणी या निमित्तानं ते जर एकत्र होत असतील तर आमच्या पोटात दुखायचं काहीच कारण नाही। परंतु हे प्रेम पुतना मावशीचं असेल किंवा त्यांची राजकीय निकड म्हणून असू शकतं, एवढी मनं त्या ठिकाणी दुखावलेत की ते अशा प्रकारे एकत्र येतील, एकजीव होऊन काम करतील असं मला अजिबात वाटत नाही। हे अगोदर जर समजलं असतं तर चांगलं झालं असतं, कारण आपल्याकडे एक म्हण आहे, बैल गेला आणि झोपा केला। आता सगळं झालेलं आहे, महाराष्ट्रातील जनतेनं कौली त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही भांडणं सोडवत असाल तर त्याचा आनंद आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्र हिताच्या नावाखाली आपलं राजकीय काही गणित असेल ते म्हणजे महाराष्ट्राचं हित एवढं मानायला महाराष्ट्रातील जनता काही दुधखोरी नाहीये। जनतेला नीट कळतं राजकारण कोण कशासाठी त्या ठिकाणी करतंय आणि आज तरी महाराष्ट्रातील जनतेचा पूर्णपणे देवाभाऊच्या सरकारवर, महायुती सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही ताकदीनं भक्कमपणे महाराष्ट्राचं हित या ठिकाणी जपतोय आणि याही पुढे ताकदीनं जपू। कुठल्या शिवसेनेच्या बाबत आपण बोलतोय? उभाटा म्हणा ना, कारण शिवसेना तर एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं राजकीय हा त्यांचा विषय त्या ठिकाणी आहे। त्यांनी चर्चा करायच्या, चर्चेला प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा हा त्यांचा विषय आहे, परंतु मराठी माणसांचं हित जपण्यासाठी महायुती सरकार भक्कम आहे। महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार देवाभाऊ भक्कम आहेत, त्याच्यामुळं महाराष्ट्र हितासाठी आम्ही करतोय अशा प्रकारचं बोलण्याची काही आवश्यकता नाही। महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकीमध्ये कोण हित जपू शकतं त्यांच्यावर विश्वास टाकलाय आणि देवेंद्रजींचं सरकार आलंय। रिपोर्ट मी ती मुलाखत पाहिली नाही, ऐकली नाही,
कारण बराच वेळ या ठिकाणी आमची बैठक सुरू होती. मुलाखत पाहिल्यानंतर त्यांचा नेमका रोग काय आहे ते पाहता येईल, त्यावर मी रिॲक्शन या ठिकाणी देईल. आपण नेमकं काय म्हणाले ते सांगितलं तर त्यावर मी भाष्य देईल. अशा प्रकारची वेगवेगळी भावना भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्या सुरू आहेत. कारण विकासाच्या प्रश्नावर ते बोलत नाहीत, मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलत नाहीत. मुंबईचा पाणी प्रश्न आहे, मुंबईचे आज पावसाळा जवळ आलाय, स्टॉप वॉटरचा विषय आहे. मला वाटतं लोकांना विकासावर बोललेलं त्या ठिकाणी आवडतं. आता भावनिक वातावरण भडकावून यावर आपली राजकीय पोळी भासता येते का, याचा केविलवाना प्रयत्न आहे. आणि केमछो वरली बोलणाऱ्यांना कुठला नैतिक अधिकार बोलतो? हिंदी में जातील की नाही हे मला दोघंही विचारणार नाहीत. विचारलं तर मी सांगेन त्यांनी काय करावं ते, किंवा माझ्या सांगण्याने एकत्र येणं किंवा न येणं हे जर असेल तरी तुला मी सांगेन. संजय राऊत आज असं बोलतायत, उद्या असंच बोलतील याची गॅरंटी आपण देऊ शकता का? कारण काल परवा संजय राऊत काय बोलत होते हे आपण पाहिलंय, आपण दाखवलंय. त्याच्यामुळे संजय राऊतांचं कुठलंही वक्तव्य स्थिर नसतं, गांभीर्यानं घेण्यासारखं असं मला वाटत नाही. आता प्रत्यक्षात काय होतंय हे पाहिल्यावर आपण मला वाटतं प्रतिक्रिया दिली तर ती योग्य ठरेल. भाऊ मनसेकडून असं सांगणं होतं की आखिर महाराष्ट्र की जितनी उनको चिंता है या नहीं मुझे मालूम नहीं सुशांत सर, लेकिन महाराष्ट्र की जनता ने देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में महायुति को जनाधार दिया है. वो महाराष्ट्र का हित संभाल रहे हैं और इस ताकत से हम लोग संभालेंगे. अभी उनकी राजनैतिक जरूरत होगी, इसलिए इसी तरह एकत्र आने का प्रयास हो सकता है. उद्धव ठाकरे नाही, मला वाटतं महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार भक्कम आहे. आणि हित कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहतोय, विकास गती घेतोय. आता त्यांची एकमेकांची राजकीय गरज आज त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पण म्हणतायत की काही घोषणा असेल तर आपण ठाकरे तो मुझे पूछेंगे नहीं क्या करना है, ना तो राज ठाकरे. अरे पण मग मुझे लगता है दोनों की पार्टी है, दोनों की पार्टी के वो नेता है, वो उनका क्या डिसीजन लेना है उनकी बात है.